संतांच्या श्रीराम मंदिरात चोरी, गॅस सिलेंडरसह पितळी भांडी लंपास. नंदुरबार शहरातील देसाईपुरा भागात असलेल्या सुमारे 400 वर्ष जुने इतिहास असणाऱ्या संतांच्या श्रीराम मंदिरात चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडालेली आहे. चोरट्यांनी मंदिराच्या मागील दरवाजाचा कडेकोयंडा तोडून आत प्रवेश केला आहे आणि 2 गॅस सिलेंडर, शेगडी, पितळी भांडी तसेच स्वयंपाकासाठी वापरले जाणारे इतर साहित्य लंपास केल्याची माहिती समोर येते. देसाईपुरा परिसरातील संतांचे श्रीराम मंदिर हे सुमारे 400 वर्ष जुने धार्मिक स्थळ असून दरवर्षी गुढीपाडवा ते रामनवमी या कालावधीत येथे श्रीराम जन्मोत्सव मोठ्या प्रमाणात आणि उत्साहात साजरा केला जातो. मंदिराचे विश्वस्त मुकेश हरी टिल्लू हे मुंबई येथे वास्तव्यास असून दरवर्षी या उत्सवासाठी नंदुरबार येथे येत असतात. दरम्यान आज मंगळवारी 17 मार्च रोजी मुकेश टिल्लू हे पत्नी हेमलता टिल्लू यांच्यासह नंदुरबार येथे आले असता मंदिर उघडण्यासाठी ते देसाईपुरा येथे मंदिरात गेले. मंदिराचा मागील दरवाजा तुटलेल्या अवस्थेत आढळून आला. मंदिरातील 2 गॅस सिलेंडर, पितळी भांडी तसेच स्वयंपाकासाठी ठेवलेले इतर साहित्य असा सुमारे 50 ते 60 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याचं निदर्शनाला आले आणि या घटनेची माहिती तात्काळ नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात देण्यात आली. माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करण्यात आला. या प्रकरणी मंदिराचे विश्वस्त मुकेश हरी टिल्लू यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दरम्यान ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व असलेल्या मंदिरात चोरी झाल्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जातो आहे. तसेच नंदुरबार शहरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचं दिसून येत असून पोलीस प्रशासनाकडून ठोस उपाययोजना केल्या जात नसल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येतो आहे. सर, तुम्ही राहायचं कुठे? तुम्ही आज किती आम्ही मुंबईला राहतो. रामनवमीच्या निमित्ताने इथे दरवर्षी येतो आणि वर्षाला येऊन इथे राहतो 15 दिवस. गुढीपाडवा ते रामनवमी झाली की आम्ही जातो. तर त्याप्रमाणे रुटीनप्रमाणे आम्ही यावर्षी आलो आणि उघडून बघतो तर कपाट पहिलं आल्या ते उघडं दिसलं. इतर गोष्टी विखुरलेल्या आहेत की हे तर काय बाबा उंदीर असं करणार नाहीत. मग हे कोणी केलं बघायला लागलं तर सगळंच इकडे तिकडे इतस्तता. सर, किती जुनं मंदिर आहे तुमचं? हे 400 वर्ष जुनं. हे 400 वर्ष जुनं आहे आणि हे कन्स्ट्रक्शन आहे ना ॲटलिस्ट 125-150 वर्ष. हे सगळं लाकडी आहे ना, जुनं हे सगळं. आता आमचं हे आईकडचं मंदिर आहे माझ्या. तर इथे वारसदार मीच असल्यामुळे मी येतो दरवर्षी आणि बाकी कोणी नातेवाईक असे आहेत सगळेजण आहेत. कोणाला यायला जमत 3 जण परदेशात असतात. त्यांचे बाकी भावंड ते तिकडे कधी येत नाही, तिकडे असतात. आला घरू तुम्ही मंदिर उघडं केलं, काय चोरी झाली, काय निदर्शन असं? आम्ही घरात आल्याबरोबर अगोदर आम्हाला आमच्या रामाच्या शेजारचं पाठीमागच्या वाड्याचा दरवाजा काढलेला असा दिसला आणि असा बाजूला लोटलेला दिसला. तर आम्ही पहिलं ते पाहिलं की दरवाजा असा का झाला हा. तर त्याची बाजूला लोटलेला माणूस पाहिलं ते वरून निघालेले. तेव्हाच आम्हाला शंका आली की दार हे कोणत्या आतमध्ये आले. वस्तू सगळ्या नाही, आधी दरवाजा पाहिल्याबरोबर पहिलं आम्ही इकडे बघायला सुरुवात केली की बाबा कुठे काय झालं असेल, कुठे काय झाले असले तर काय शक्यता आहे. तर आम्ही आमचं मोठं आधी इकडे पाहिलं, आमचं संपूर्ण कपाट उघडं ठेवलेले. कपाटाचे सगळे भांडे तुटले गेले. त्याच्यानंतर आतमध्ये पाहिलं बाकीच्या सगळे डबे वगैरे इकडे तिकडे टाकलेले आहेत भांडी वगैरे. त्याच्यानंतर इथे आमचं पहिलं मोठं कपाट हे छोटं लाकडी पेटी आहे जुन्या पद्धतीची, ती उघडून पाहिली. त्याच्यातले सगळे मोठी भांडी, मोठी पितळेची भांडी वगैरे त्याची नेली. नळ पण त्याच्याच बाजूला आमचे 2 सिलेंडर आम्ही झाकून ठेवले. ते बघायचे फडके सगळे तिकडे पडलेले. 2 सिलेंडर आणि नवीन गॅसची शेगडी. त्याच्यात एक नवीन गॅसची शेगडी होती, ती पण झाकून बॉक्समध्ये पण काढलेली होती, चेंज करायची म्हणून. तर ते पण गेले का? मग करायला मिळतात आपल्याला माहिती नाही. बाजारात एक गॅसचा सिलेंडर करायला मिळतो. अजून काय आम्ही सगळं आल्या निखिलला सांगितलं ना, तो आला तेव्हापासून अजून आम्हाला बघायला वेळच नाही. म्हणजे अजून काय गेलंय. त्यांनी इकडे काढून पाहिलं. ही पीप वगैरे हे आम्ही खाली ठेवलेले नव्हते. त्याने